दरम्यान उद्धव ठाकरे यांनी उद्या शिर्डीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। तिथे शिर्डीत त्यांची सभा होणार आहे। उद्याच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। राहता शिर्डी रोडवरील सिद्धी संकल्प लॉन्स इथे ही जाहीर सभा होणार आहे। त्याआधी सकाळी उद्धव ठाकरे यांची शिर्डीत पत्रकार परिषद होणार आहे। शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचणार आहेत। निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून निवडणूक लढवले 7 खासदार जे आहेत ते उद्धव ठाकरेंना आता सोडून शिंदे शिवसेनेत गेलेले आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आता सध्या 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आहे ते मेळावे घेत आहे। त्या मेळाव्यांचा त्या दौऱ्याचा जो समारोप आहे तो शिर्डी मतदारसंघातून होणार आहे। शिर्डी मतदारसंघातल्या ह्याच सिद्ध संकल्प लॉन येथे उद्धव ठाकरेंचा जो आहे तो समारोपाचा मेळावा होणार आहे। ह्या समारोपाच्या मेळाव्यासाठी शिवसेनेकडून जी आहे ती जय्यत तयारी केलेली आहे। उद्या 11 वाजता साधारणतः उद्धव ठाकरे ह्या मेळावास्थळी येतील आणि ह्या ठिकाणून त्या सर्व शिवसैनिकांना संबोधित करतील। एकंदरीतच बघितलं तर उद्धव ठाकरेंबरोबर जे 4 खासदार राहिलेले आहेत ते निष्ठावंत खासदार म्हणून त्यांचा ह्या ठिकाणी स्वागत बॅनर लावलेला आहे आणि उद्धव ठाकरेंच्याही स्वागताचे बॅनर लावलेले आहे। शिवसेनेने एकंदरीत उद्याच्या मेळाव्याची तयारी केलेली आहे। एकंदरीतच बघितलं तर उद्धव ठाकरे उद्या ज्या भाऊसाहेब वागचौरेंना ते आधी गद्दार म्हटले नव्हते, मात्र आता त्याच भाऊसाहेब वागचौरेंनी त्यांची साथ जोडल्याने भाऊसाहेब वागचौरेंचा कोणत्या शब्दात समाचार घेतात। त्याचबरोबरीने ह्या आधी शिवसेनेची साथ सोडून गेलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचाही कोणत्या शब्दात समाचार घालणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्याच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे। एकंदरीत बघितलं तर समारोपाचा हा मेळावा असणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंचं जे भाषण आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, राहता अहिल्यानगर।